कोकणाला आता पावसानं चांगलं झोडपून काढलंय। रत्नागिरी सिंधुदुर्गातील नद्या ओसंडून वाहतात, त्यामुळे नदीकाठावरील गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तसंच मुंबई, कल्याण आणि ठाण्यामध्ये देखील मुसळधार पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे। पाहूया। कोकणातील 4 जिल्ह्यांना पावसानं चांगलं झोडपलंय। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा चांगलाच हाहाकार पाहायला मिळतोय। रायगड जिल्ह्यातील काही नद्यांनी पाण्याची इशारा पातळी ओलांडली आहे, त्यामुळे नदीकाठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मुसळधार पावसामुळे चिपळूणच्या मच्छी मार्केटमध्ये पाणी शिरलंय। वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं सखल भागात पाणी साचलंय। चिपळूणमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्ग पाण्याखाली गेला, त्यामुळे या महामार्गावर काही काळ एकच लेन सुरू होती। रायगडमध्येही मुंबई पुणे एक्सप्रेसवे पाण्याखाली गेल्यानं गुडघाभर पाण्यातून वाहनांना मार्ग काढावा लागतोय। रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात गड नदीला पूर आलाय। दरम्यान नदीपात्राजवळ माखजन बाजारपेठेमध्ये पाणी शिरलंय। खेडमध्ये सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। शहरामध्ये ठिकठिकाणी पाणी भरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। रत्नागिरीतल्या चिंचवली बोरकर पूल पाण्याखाली गेलाय। मागील काही तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हा पूल पाण्याखाली गेलाय। विरारमध्ये 2 दिवसांपासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे तानसा नदीला पूर आलाय। तानसा नदी दुतर्फा पात्र भरून वाहतीये। आजूबाजूच्या 10 ते 12 गावांना धोका निर्माण झाला। तिकडे ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीनं देखील पावसामुळे इशारा पातळी गाठली आहे। सतत पडत असलेल्या पावसामुळे काही भागात पाणी साचलंय। कल्याण तालुक्यातील रुंदे पूल पाण्याखाली गेल्यानं काही गावांचा संपर्क तुटलाय। कल्याणमध्ये कालपासून कोसळणाऱ्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव कल्याण अहमदनगर मार्गावरील रायता पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। भिवंडी शहरातील खाडीलगत असलेल्या ईदगाह या झोपडपट्टीमध्ये 3 फुटांपर्यंत पाणी शिरलंय। वाशिम जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या पावसामुळे लेंढी नदीला पूर आलाय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।